नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत आजच्या रिव्ह्यूमध्ये सायली अर्जुन त्या वंदनाताईंना भेटत असतात. तर आता ह्या वंदनाताई सांगतात की सोहमचा, माझ्या मुलाचा मनका निकामी झाला त्या मुलीच्या मारण्यामुळे. तो कधी चालू शकत नाही आहे. बबलीमुळे सोहमला मार बसला आणि त्याला इजा झाली. आम्ही डॉक्टरांकडे नेलं होतं सोहमला. बरं, डॉक्टरांकडे दाखवलं पण डॉक्टर म्हणाले की आता आम्ही काहीच नाही करू शकत, कारण तो कधी चालू शकणार नाही आहे. पण तेव्हा कसं होतं की माझी नोकरी होती. मी सोहमला तेव्हा एकटं सोडणं शक्य नव्हतं, म्हणून मला आता नोकरी सोडावी लागली. माझ्या मिस्टरांचाही सोहमवर खूप जीव होता. सोहमची अशी अवस्था बघून त्यांनी एवढी हाय खाल्ली की त्यांना 6 महिन्यातच हार्ट अटॅक आला आणि ते गेले. सायली म्हणते, बापरे, सोहमच्या बाबतीत हे असं घडलंय आणि त्याचे बाबाही गेले. ताई, तुम्ही खूप सहन केले हो. वंदनाताई म्हणतात, हो, खूप सहन केले मी, कारण आई आहे ना मी त्याची. त्यानंतर मी फक्त सोहमसाठी जगत राहिले. पनवेलमधलं मोठं घर विकून त्या कर्जतच्या छोट्या घरात गेले. आम्ही मिळेल ती कामं करायचो आणि सोहमला आत्तापर्यंत वाढवले हो मी. माझ्या सोहमच्या भविष्यात आत्तापर्यंत फक्त अंधार आहे. त्या मुलीमुळेच हे सगळं झालंय. अर्जुन विचारतो, त्यांना तुम्ही नंतर बबलीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलीच नाही का? तर वंदनाताई म्हणतायत की बबलीला चांगली अद्दल घडवायची होती मला. त्या मारामारीला लहान मुलांचं भांडण म्हणून मी कधीच बघू शकत नव्हते. सायली म्हणते, तुम्ही तिच्या आईवडिलांशी बोललाच नाहीत का ह्या भांडणानंतर? मग त्या वंदनाताई म्हणतात की मी तिचा पत्ता खूप शोधला, पण ती कुठेच सापडली नाही. हां, पण मला म्हणजे कळालं होतं की शांता नावाच्या बाईकडे ही बबली राहते. मग मी त्या शांताबाईला भेटायला गेले, पण तेव्हा ती बबली तिथूनही पळून गेली होती. मग शांतानेच मला पोलीस कंप्लेंट करायला मदत केली. सायली आता त्या वंदनाताईंना म्हणते की तेव्हा तिथून पळून गेली होती. आम्हाला हे सगळं त्या शांताबाईने सांगितलं ना, पण आम्हाला त्यांनी हेही सांगितलं की बबलीच्या डाव्या खांद्यावर भाजल्याची खून होती. सोहमनी तिला चटका दिला होता ना, तीच खून. तर वंदनाताई म्हणतात की हो, तेव्हाच तीच खून असणार. अर्जुन म्हणतो, बबलीला फार जास्त भाजलं होतं का? म्हणजे खांद्यावर अजूनही भाजल्याचा मार्क असणारच ना? वंदनाताई म्हणतात की बरोबर, कारण ते व्रण तिच्या खांद्यावर अजूनही नक्कीच असणार. सायली म्हणते, हो, शांता मावशी पण हेच म्हणाल्या होत्या. वंदनाताई म्हणतात, सायलीला मी पुढची वर्ष बरंच तिला शोधत होते. काल मी तुमच्याकडून तिचं नाव ऐकलं. ती मुलगी तुमची कोण लागते? सायली आता वंदनाताईंना सांगते की मी ज्या आश्रमात वाढले ना, त्याच आश्रमात ती पण वाढली आहे. आणि मग तिने आम्हाला बबली नाव सांगितलंच नव्हतं, वेगळंच नाव सांगितलं होतं. तिचं नाव आम्हाला तिने प्रिया सांगितलं होतं. नंतर तेही नाव तिने बदललंच. तर वंदनाताई म्हणतात, म्हणजे तुमच्या आयुष्यात तिने कसली ढवळाढवळ केली आहे? सायली म्हणते, तिने आमच्या आयुष्यात फक्त ढवळाढवळी नाही, तर आमच्या आयुष्यात उलथापालथ पण केली आहे. सायलीने प्रियाबद्दल सगळं सत्य त्या वंदनाताईंना सांगितलंय, जे आपल्याला ऐकवलं नाहीये, फक्त सायलीचे ओठ हलताना दाखवलेत. हे सगळं ऐकल्यावर त्या वंदनाताई म्हणतात, बापरे, कसली मुलगी निघाली ही. लहान असताना भयंकरच होती, मोठी असताना ती आणखीन वाईट झाली. सायली म्हणते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. खरं तर चांगल्या अर्थाने म्हटलं जातं, पण प्रियाच्या बाबतीत हे वाईट अर्थाने म्हटलं जाते. मग ती बाई म्हणते, वंदनाताई, त्या प्रियाला तुम्ही माझ्यासमोर आणा. माझी अशी इच्छा आहे की तिला ना असं वाटतं की गळा दाबून ठार मारावं. माझ्या मुलाच्या बाबतीत तिने जे केले ना, त्याचा सगळा बदला मला घ्यायचा आहे. अर्जुन म्हणतो, हे बघा, कायदा तुम्हाला असं करू देणार नाही. कोणालाही मारहाण करायचा विचार तुम्ही डोक्यातून काढूनच टाका. आणि एक गोष्ट तुम्ही करू शकता, तुमच्या सोहमला नक्कीच न्याय मिळेल. वंदनाताई म्हणतात की कुठली गोष्ट? अर्जुन म्हणतो, प्रियाच्या विरोधात आम्ही जेव्हा सगळे पुरावे गोळा करू ना, तेही त्याचं हे रूप आहे. तर आता तिचं हेही रूप आपण समोर आणूयात. आज आम्हाला जे काही सांगितलंय ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांना ओरडून सांगाल. ही बाई म्हणते, हो, म्हणजे काय? मी सांगणार, त्या पोरीला तिच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. तिला पापाची शिक्षा देण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्हाला हवं तर असे पोलिसांकडे पण मी सगळ्यांना ओरडून जाईल पोलिसांकडे. माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश करणारी बाईच, तिचा मी डावच आता उलगडवणार आहे. तर आता पुढे ह्या साक्षीने महिपतसाठी एका वकिलाला कॉल केलाय आणि आता तो वकील म्हणत असतो की बोला, कोण बोलतंय? तरी साक्षी सांगते की मी महिपत शिकरेची नातेवाईक आहे. मला ना त्यांना एक वकील शोधून काढायचा होता, म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. पण तो वकील म्हणतो की महिपत शिकरे बरोबर माझी चांगलीच ओळख आहे. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची मुलगी सोडून कोणी नातेवाईक नव्हतेच. मग तुम्ही अचानक मला कॉल कसा काय करू शकतात? त्यावेळेला ही साक्षी म्हणते की म्हणजे तुम्ही काय ऐकले काय? एवढी जवळची मैत्री होती का? तुम्ही सगळ्यांना ओळखतात का त्यांच्या अस्तित्वात असलेल्यांना? तर तो वकील म्हणतो की फारसं नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही नक्की कोण आहात म्हणून विचारलं. मग साक्षी आता
त्याला म्हणत असते की तुम्ही त्यांच्या पर्सनल गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. मी त्यांची बुतने बोलत आहे. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? मग आता ते वकील म्हणतात, अहो मॅडम, महिपत शिकरेचा निकाल आधीच लागलेला आणि त्या केसमध्ये तुम्ही किती अपील केलं तरी काय फायदा नाही आहे. त्या केसमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे मला. साक्षी म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही इतक्या चौकशा कशाला करत होतात? मगापासून माझा वेळ तुम्ही वाया का घालवलात? असं म्हणून ती फोनच कट करून देते. वकील विचार करतो की बापरे, काय बाय आहे विचित्र. याच्या पुढे आता त्यांनी असं दाखवलं की सचिन आणि अस्मिताचं डिस्कशन इथे त्यांनी केलेलं आहे. तर पुढे आता अर्जुन आणि सायली घरी पोहोचलेत आणि आता अर्जुन म्हणत असतो सायलीला की सायली, या प्रियाबद्दल जितक्या गोष्टी करतायत ना, तितकं माझं ना प्रियाबद्दल खूपच राग वाढतोय. एखादी लहान मुलगी म्हणजे लहानपणापासूनच ही मुलगी विकृत कशी काय एवढी? सायली म्हणते, हो ना, ते वंदनाताईंचं बोलणं ऐकल्यावर मला फारच वाईट वाटलं. पण मीही विचार करते की जेव्हा प्रियाने त्या मुलाला मारलं वंदनाताईंच्या, तेव्हा प्रिया किती लहान असेल, तेव्हा एवढी खुशी होती प्रिया. म्हणजे तिची प्रवृत्ती किती वाईट होती बघा ना. सुदैवाने देवाला तिला बरंच दिलं आहे. छान सुधारण्यासाठी ती आश्रमात आली होती. आमच्या मधुभाऊ होते ना तेव्हा, त्यांनी खूप तिला प्रेमाने वाढवलं. मधुभाऊच तिला सुधारण्याचा खूप प्रयत्न करत होते. पुढे सुदैवाने पुन्हा प्रतिमा आणि रविराज काका यांच्या सावलीत आली. तिथे ती चांगली राहिली असती ना तर खरंच सुखात राहिली असती. पण नाही ना, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखारेच ठेवत गेली आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, म्हणतात ना माणसाचा स्वभाव बदलत नाही, तिच्या बाबतीत तसंच आहे. पण ही आपल्या आयुष्यातून कायमची गेलीच पाहिजे. सायली म्हणते, आता लवकरच होणार आहे ते. आपल्याला तिच्या बाबतीत खूप पुरावे मिळाले आणि आता आणखीनच मिळतील. अर्जुन म्हणतो, पण सायली, एक प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते, कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो, वंदना जाधव सगळ्यांना खरं सांगायला तयार झाली आहे. आपण सगळ्यांना सांगू शकतो की प्रिया बबली आहे, पण तेव्हा तिचे खरे आई वडील म्हणजे सदाशिव, मैनावती समोर असायला हवे. सायली, ते कुठे गायब झालेत? देव जाणे. सायली म्हणते, ते नक्की प्रियानेच त्यांना कुठेतरी डांबून ठेवलेलं असेल आणि कुठेतरी पाठवलेलं असेल. पण त्यांना कसं शोधायचं आता? आपल्याला प्रियाचाच उपयोग करून घ्यावा लागेल. अर्जुन म्हणतो, तेही बरोबर आहे म्हणा. सायली म्हणते, माझ्या डोक्यात नाही कल्पना आहे. अर्जुन म्हणतो, काय? सायली सांगते की ते आपल्याला ऐकवलेलं नाही. आता सायली इथे डायरेक्ट एक्झिक्यूट करते, डायरेक्ट कृती दाखवली बघा. तर पुढे आता इतकं पटापट घडतंय ना हे सगळं की आता आपल्याला त्यांनी दाखवलंच नाही की सायली नक्की अर्जुनला काय सांगत होती. तर पुढे आता महिपतला एक्सपोज केलं आहे सायली आणि अर्जुनने आधी, नंतर नागराजला केलं. आता एक एक नंबर करत त्यांनी आता प्रियाचा नंबर लावला आहे. तर आता सायली आता प्रियावर लक्ष ठेवून असते. त्यामुळे ती दुसरीकडे आता प्रिया अश्विनबरोबर बोलत असते फोनवर. अश्विनला म्हणत असते, बरं काही हरकत नाही आहे, तुला उशीर होणार का? अश्विन, इमर्जन्सी आली आहे, सावकाशी, असं म्हणते आणि ती फोन ठेवून देते. बघते तर काय, तिच्या फोनची चार्जिंग संपलेली असते. प्रिया तिचा फोन चार्जिंगला ठेवते आणि निघून जाते. प्रिया खोलीतून जाता क्षणी सायली तिच्या खोलीत येते गुपचूप आणि सायली तिच्या खोलीमध्ये मैनावतीचा पत्ता शोधत असते. तेव्हा सायली तिच्या खोलीची झडती घेत असते आणि तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. सायली प्रियाच्या फोनच्या जवळ जाते आणि बघते तर काय, मंजिरी नावाची काहीतरी नाव आलेलं असतं. त्याच्या सायली आता तो फोन हातात घेते आणि अचानक तिकडून तो उचलला जातो. तिकडनं मैनावती बोलत असते, हॅलो बबले, कुठे गेली होतीस गं टवळे? अगं मी बोलते. अगं बाई, अगं तुला फोन करून बोटं झिजली गं माझी, कुठे गेलीस तू? सायली, मैनावती तिचा आवाज ऐकते आणि तेव्हाच लक्षात येतं की ती मैनावती रडत असते आणि म्हणत असते, अगं पोरी, अगं तुझ्या बापाची तब्येत बिघडली आहे, डॉक्टर आणायचं आहे. अगं माझ्याकडे पैसे नाही आहेत, कुठून आणू? पोरी, अगं असं काहीतरी कर, पैसे पाठव, नाहीतर डॉक्टरला तरी घरी घेऊन ये. अगं पोरी, ऐकतेस ना? सायली आता कट करते बरं का फोन. मैनावती वैतागते आणि म्हणते, अहो बघा ना, ही पोरगी फोन उचलते पण बोलतच नाही आहे. सदाशिवला आता ढास लागलेली असते, त्यांची तब्येत खूपच खालावलेली आहे. मैनावतीला टेन्शन येतं. ती विचार करते, देवा काय करू मी? सायली विचार करते, बापरे, हा आवाज तर मैनावतीसारखा होता. म्हणजे प्रियाने मैनावतीचं नाव मंजिरी असं सेव्ह केलं आहे. म्हणजे मैनावती हिला नेहमी कॉल करते. सगळ्यांपासून लपवण्यासाठी हे केलेलं दिसतंय. सायलीला प्रियाचं हेही गुपित कळलंय. तेवढं तिकडनं मैनावतीने मेसेज केलेला असतो, अगं बाई, बोलत का नाही आहे? सांग, तुझ्या बापाची तब्येत खूप खराब झाली आहे. सायली तर तिकडनं बघत असते. बरं का, प्रिया येते की काय? सायली मैनावतीला रिप्लाय करते, आई तू मला नीट पत्ता कळव, मी तुला पाठवते पैसे. मी उद्या एका माणसाला पाठवते पैसे आणि डॉक्टर तिकडे पोहोचतील. सायलीने तो मेसेज मैनावतीला सेंड केला आहे, रिप्लाय केला आहे. मैनावतीने मेसेजचा रिप्लाय बघितला, पण थोडासा वेळ लागेल मैनावतीला रिप्लाय करायला. पण रिप्लाय लगेच आलेला असतो की तो पत्ता पाठवलेला असतो मैनावतीने आणि त्यामुळेच आता तो पत्ता सायली फॉरवर्ड करून घेते दुसऱ्या फोनमध्ये. तर आता नेमकं प्रिया आली की काय ह्या विचाराने सायली
फोनमधून रिप्लाय आणि मेसेज डिलीट करायला सांगून घेते. मग आता हे सगळं पटापट होते कारण सायली खूप घाबरली आहे. प्रियाने जर हे बघितलं तर परत घरात खूप आगडोंब पसरवेल म्हणून जरा घाईघाई दाखवले त्यांनी. तर इकडे आता सायली पटकन दरवाजाच्या आड लपते आणि भस्कन प्रिया आलेली दाखवले आणि प्रिया दार उघडते. सायली अशा दाराच्या आड लपलेली असते. प्रिया आता फोन चार्जिंगकडे काढायला जाते तोपर्यंत पटकन सायली पळून जाते आणि प्रिया तिचा फोन उचलते आणि म्हणते की माझ्या फोनची लाईट ऑन कशी काय. तर आता काय पण तिच्या इतकं काही लक्षात येत नाही. ती म्हणते की जाऊ दे, असो, चार्जिंगला लावला होता ना. पण सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुनला सांगू लागते की मला सदाशिव आणि मैनावती यांचा पत्ता मिळाला आहे. अर्जुन म्हणतो फंटास्टिक बायको, शेवटी तू शोध लावलासच ना. पण आता सायली म्हणते की आपण माणुसकी दाखवायला हवी आहे कारण फोनवर ती मैना जरा टेन्शनमध्ये वाटली. सदाशिवची तब्येत म्हणे अचानक बिघडली. आपण जायचं का तिकडे. अर्जुन म्हणतो ही काय वेळ आहे का, किती उशीर झालाय सायली, काही काय बोलतेस, सकाळी जाऊ ना. सायली म्हणते हो ती वेळ नाहीच आहे सकाळी जाण्याची, ते खूप सिरियस आहेत वाटतं. जाऊ दे, त्यांच्या आणि आपल्या स्वभावामध्ये खूप बदल आहे. आता आपण माणुसकी दाखवायला हवी कारण ते ह्या बबलीला हिची मदत मागते पण ही त्यांच्या मेसेजचा रिप्लाय करत नाही आहे, त्यांचा फोनसुद्धा उचलत नाही आहे. मग त्यांच्या मदतीला आपण जायला पाहिजे. अर्जुन म्हणतो हो का सायली, मग काय करायचं आता, एकदाच ठरव बरं. सायली म्हणते चला तयारी करा आणि निघूयात आपण. त्यांचा पत्ता मिळाला आहे ना, मग कशाला थांबायचं, उद्याची वाट का बघायची, चला आपण आत्ता जाऊया. आता सायली खूप डोकं खाल्ल्यावरती अर्जुन म्हणतो बरं बायको, तुला ना खूपच माणुसकी आहे. तुझं कसं आहे ना, तुझ्याशी कोणी वाईटही वागलं तरी तुला सगळ्यांशी चांगलंच वागायचं असतं. बरं चल आता, मीही तुझ्यासारखाच झालो आहे, आपण त्यांना मदत करायला पाहिजे. म्हणूनच दोघंही ठरवतात आणि आता जाण्यासाठी ते तयारी करतात. पुढे आता सायली म्हणते की आपण चाललो आहे पण अश्विन भाऊजींची मदतही नाही घेऊ शकत, ते तर डॉक्टरच आहेत ना. पण असो, आपण दुसरा डॉक्टर बघूयात. इकडे आता हा सचिन अस्मिताबरोबर बोलत असतो. तर अस्मिता ही सचिनला सांगते की काय झालं रे सचिन. सचिन म्हणतो, तो एकदम चेहरा पाडून आलेला असतो. सचिन म्हणतो की तुझं ATM चालत नाही आहे. 4-5 मी ATMमध्ये गेलो पण ते चालतच नाही आहे. पण अस्मिता तुझ्या अकाउंटमध्ये पैसेच नाही आहेत का गं. अस्मिता म्हणते सचिन अरे असं काय बोलतोयस, काय झालं आहे. तो म्हणतो की मला आपल्या बाळाला खेळणं आणायचं होतं. हा दुर्दैवी बाप, त्याच्याकडे पैसे नाही आहे आणि म्हणून बायकोकडेच पैसे मागतोय. अस्मिता म्हणते की कशाला वाईट वाटून घेतोयस, पण माझं अकाउंट ब्लॉक कसं काय झालं आहे सचिन. कालच मी त्या डिलिव्हरी बॉयला पैसे दिलेले बघितलंस ना तू. त्यात आता सचिन तिच्यावरच उलटला आहे. तो म्हणतो की तूच ब्लॉक केलं असशील. अस्मिता म्हणते मी का ब्लॉक करू, हे आधी मी तुला डेबिट कार्ड दिलं नाही आहे का. सचिन म्हणतो मग एक काम कर, दुसरं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर ते मला दे ना. अस्मिता म्हणते की दुसरं नाहीच आहे माझ्याकडे कार्ड आणि हेच कार्ड मी डेली यूज करते आणि तेच मी तुला दिलेलं होतं. त्यात खूप पैसे आहेत सचिन, पण असं कसं ब्लॉक झालं, आता काय करायचं. सचिन म्हणतो मला हे काही समजतच नाही आहे. एकतर माझे कॅनडाचे अकाउंट फ्रीज झाले आणि त्यात तुझंही अकाउंट बंद, हे कसं शक्य आहे, कोणी केलं असेल. अस्मिता म्हणते की अरे तसं काही नाही, आपण सॉर्ट आऊट करायला पाहिजे. मला असं वाटतं की तू बँकेत जाऊन चौकशी करतोस का की मग मला जावं लागेल. सचिन परत एकदा तिला म्हणतो की शिट यार, माझं तर डोकं चालत नाही आहे ग अस्मिता, कारण मला काहीतरी घ्यायचं होतं. तो पुन्हा पुन्हा तिला तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला प्रतापराव आणि कल्पना ह्या अस्मिताकडे येतात आणि बाळाची विचारपूस करतात. ते तिला सांगत असतात की बाळाची व्यवस्थित काळजी घे. आणि काय गं अस्मिता, बाळ जर झोपले तर तुला आराम करता येत नाही का. जेव्हा जेव्हा बाळ झोपेल ना तेव्हा तेव्हा तू झोपून घ्यायचं. तुला माहिती आहे का अगं, जेव्हा बाळ होतं ना तेव्हा बाळ असं वागतं ना की जेव्हा आईला झोप येते ना तेव्हा ते जागं असतं, जेव्हा आई जेवते तेव्हा त्याला शी आलेली असते. त्यामुळेच बाळ असं काही करतं ना की आपला आरामच होत नाही. म्हणून सांगते अस्मिता, तो तुझ्या माहेरी आहेस, आराम करायचा तेवढा आराम करूनच घे बरं. आणि बाळासाठी खूप कपडे वगैरे पण आणलेले आहेत. उद्या त्याला जरा लवकर उठून सजवा अस्मिता, उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून त्याच्यासाठी आम्ही ड्रेस पण आणलेला आहे. तर आता त्याच वेळेला अस्मिता सांगते की मला एक गोष्ट बोलायची होती की सचिन माझं कार्ड घेऊन ATMमध्ये गेला होता पण ते ब्लॉक झालं आहे, इनॅक्टिव्ह दाखवते, कसं काय शक्य आहे, काय करावं लागेल, मी जाऊ का बँकेत की सचिनला पाठवू. त्याच वेळेला कल्पना आणि प्रतापराव सांगतात की अगं अस्मिता, आम्ही आहोत ना, तू कशाला जातेस. कारण हे प्रतापरावांनीच केलेलं असतं, कारण हा सचिन फक्त पैसा उकळतो हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच बँकेत जाऊन त्यांच्याच मित्राशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते कार्ड डिॲक्टिवेट केलेलं असतं. पण ते अस्मिताला सांगू शकत नाही आहेत. ते म्हणतात की अस्मिता, तुझा हा आराम करण्याचा वेळ आहे, त्यामुळे तू नाही जायचं बँकेमध्ये. मी जाईल ना, तुझा बाप आहे ना तुला मदत करण्यासाठी, मी उद्या जाऊन तुझा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून आणेल. मग अस्मिता आणि सचिन म्हणतात की ठीक आहे. त्यात आता प्रतापराव म्हणतात की मग आता इमर्जन्सी पैसे हवे आहेत का, देऊ का मी 15-20 हजार रुपये. पण अस्मिता म्हणते की नको बाबा, आत्ता नाही लागत आहे सध्या, फक्त माझं कार्ड ऑन झालं ना की तेव्हा मी ते यूज करू शकते. पण त्याच वेळेला आता अचानक नाही म्हटल्यामुळे इकडे सचिनचा लगेच पारा चढतो. तो मनातल्या मनात खूपच आता तिरस्कार करू लागतो अस्मिताचा. त्याला असं वाटत असतं की अस्मिताने हो म्हणायला हवं होतं, बाबांकडून 15-20 हजार रुपये घ्यायला हवे होते.
पण अस्मिता चांगला विचार करून नाही म्हणून देते आणि त्याचाच राग आता ह्या सचिनच्या डोक्यात घुसतो. त्याच वेळेला आराम करा सांगून कल्पना आणि प्रतापराव बाहेर जातात. तर लगेच हा सचिन, त्याचा चेहरा पूर्ण उतरलेला असतो. तो म्हणतो की अस्मिता, डॅड म्हणाले होते ना की तुला पैसे हवे आहेत का, मग तू नाही का म्हणालीस, घ्यायचे होतेस ना पैसे. अस्मिता म्हणते, अरे तिच्याही लक्षात येतं की हा असं विचित्रसारखं का वागतोय. ती म्हणते की अरे सचिन, पण आपलं कार्ड जरी डिॲक्टिवेट झाले तर ते उद्या ऑन होणारच आहे ना. तुला जर पैसे हवे आहेत तर उद्या कार्ड ऑन झाल्यावर तू खर्च कर, पण नेहमी नेहमी माझ्या बाबांकडे पैसे मागणं चुकीचं नाही आहे का. आता सचिनला असं वाटतं की नाही अस्मिता, तुझं चुकलं आहे. जर बाबा स्वतःहून म्हणाले होते तर तू हो म्हणायला हवं होतंस. जाऊ दे चल, उगाच विषय वाढेल आणि भांडणं होतील, असंही तो पुढे म्हणतो. आणि त्यामुळे अस्मिताला राग जरा आलेलाच असतो, पण तरी तिला काही कळत नाही. ती म्हणते की मला माहिती आहे तुला राग का येतोय, कारण तू तुझ्या बाळासाठी खेळणं आणू शकला नाही म्हणून ना सचिन. अरे असू दे ना, नाही बाळाला खेळणं आणलं म्हणून काय झालं, आपल्या बाळाला काही कमी आहे का, घरात ऑलरेडी खूप वस्तू आहे, तू टेन्शन घेऊ नकोस बरं सचिन. ती परत आता ह्या सचिनला अजूनच पूर्णपणे सपोर्ट करताना दिसते. पुढे आता अचानक प्रियाला जाग येते आणि ती आता किचनमध्ये पाणी पिण्यासाठी येत असते. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की सायली आणि अर्जुनच्या रूमची लाईट अजून चालू आहे. हे दोघं जण झोपले नाही आहेत, अजूनही जागेच आहेत, पण हे माझ्याबद्दल नक्कीच काहीतरी प्लॅन करताय हे तिच्या लक्षात येतं. ती म्हणते की आता काय करू, जाऊ का यांच्या दरवाजाबाहेर उभी राहून, हे काय बोलतं हे तरी ऐकायला पाहिजे, नक्की कसला एवढा प्लॅन करताय काय माहिती. म्हणूनच ती आता सायली आणि अर्जुनच्या रूम बाहेर येऊन उभी असते आणि लपून लपून त्यांचं बोलणं ऐकायला लागते. तर आता तिला ऐकायला काही जातच नसतं. पण आता इकडे हा सदाशिव, त्यांनी सिक्वेन्स दाखवला की सदाशिव खूप सिरियस झालेला आहे आणि सदाशिव म्हणत असतो की बबलीला बोलून घे, अगं डॉक्टरांना बोलव, मी मरेल, तरफडतोय मी. असो तो एकदमच रागात आता मैनावतीवर चिडू लागतो. मैनावती म्हणते की हो मी काय करू, माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नाही आहे तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जायला, आणि ती बबली बघितलं का आपले फोनसुद्धा उचलत नाही आहे, मेसेजचा रिप्लायसुद्धा करत नाही आहे. आता मला सांगा, आपल्याकडे जर पैसे नाही आहे तर मी तुम्हाला काय इलाज करू, लवंग देऊ का तुम्हाला, काही करू का मी, गरम पाणी देते थांबा बरं, असं म्हणून ते आता त्याला खूप धीर देण्याचा प्रयत्न करत असते. पण अचानकच आता ह्या सदाशिवची तब्येत इतकी सिरियस होते की तो आता चक्कर येऊनच खाली पडतो. त्याला एकदमच कसंच व्हायला लागतं आणि असं वाटतं की तो मैनाला म्हणतो की मला असं वाटतं की मी मरणार आहे, आता मी मरतोय गं. त्याच वेळेला मैना घाबरत्याने म्हणते की माझं कुंकू कसं वाचवू मी, काय करू मी, आज नवऱ्याला मदत करण्यासाठी ही बायको काहीच करू शकत नाही आहे, कारण आमच्या हातात पैसा नाही आहे ना. बबलीने एखादा डॉक्टर पाठवला असता तर आतापर्यंत तुमच्यावर इलाज तरी झाला असता. आता चक्कर येऊन हा सदाशिव बेशुद्धच पडतो आणि मैनावती खूप रडत असते. ती म्हणते की माझ्या मदतीला कोणीही नाही आलं, काय करू मी, डॉक्टरही नाही आहे, बबलीही नाही आहे, कोणीच नाही आहे आमच्या मदतीला. त्याच वेळेला दरवाजा वाजतो आणि मैनावती दरवाजा उघडण्यासाठी बाहेर जाते. त्याच वेळेला दरवाजा उघडल्यावर सायली आणि अर्जुन हे आलेले असतात. ह्या दोघांनाही असं अचानक पाहिल्यामुळे या मैनावतीला जरा धक्काच बसतो, पण वेळ असते तिला मदतीची, त्यामुळे ती आता रडायलाच लागते आणि सांगू लागते की माझ्या कुंकूला वाचवण्यासाठी मी काहीच नाही करू शकत, माझ्या नवऱ्याची तब्येत इतकी सिरियस झाली आहे आणि ती खूप रडत असते. त्यामुळे सायली आणि अर्जुनला काही कळतच नसतं की कसं ह्या सिच्युएशनला हँडल करायचं. ते तरी तिला धीर देऊन सांगतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही डॉक्टरांना घेऊन आलो आहे ना, ते बरं करतील, रडू नका तुम्ही. आता डॉक्टर ह्या सदाशिवला चेक करत असतात आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुनला त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे मैनावती जरा तिला धीर तरी येतो, ती रडायची बंद होते आणि डॉक्टरांना सांगते की यांना काय काय झालं होतं, कसं कसं सांगू लागते. डॉक्टर आता तपासत असतात, पण त्यांनी ह्या सिक्वेन्समध्ये हे स्पष्ट केलेलंच नाही आहे की सदाशिवला डॉक्टरांनी चेक केलं आहे की नाही. फक्त आता असं वाटतं की सदाशिव खरंच ऑफ झाले की काय, आणि त्यांनी हा भाग इथे संपवला. तर पुढील भागामध्ये आता गुढीपाडवा असतो आणि प्रियाच्या साडीची पिन सायली लावून देत असते. तर आता त्यांना हे बघायचं असतं की तिच्या पाठीवर भाजलेल्याची खूण आहे की नाही. आता सायलीची खात्री झाली की तिच्या पाठीवर भाजलेल्याचं व्रण आहे, त्यामुळे ही बबली किती फसवते हे तिच्या लक्षात आलं. पुढे आता प्रियाला एकाने कॉल करून सांगितलं की तुमचं काम नाही झालं. प्रियाला खूपच राग आलाय. तर आता हा माणूस कोण आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. पण गुढीपाडव्याच्या सणासाठी सायली अर्जुन सज्ज झालेले आहेत आणि प्रियाला एक्सपोज करणार का, हेच आपल्याला पाहायचे. कसा वाटला तुम्हाला हा भाग, कमेंट करून नक्की